नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुंदर आणि ऐतिहासिक तिकोना फोर्ट म्हणजेच किल्ले तिकोना पाहण्यासाठी। त्यासाठी आपण सर्व जमणार होतो बोरिवली स्टेशनला 11 वाजता। सर्वजण आले होते, पण आमचे ग्रुपचे खजिनदार काही 12 वाजले तरी आले नव्हते, त्यामुळे गाडीला आणखीन लेट झाला। बाकी सर्व आल्यानंतर गाडीची पूजा करून गणपती बाप्पाचं नाव घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात केली। सगळे मित्र गाडीत बसलो आणि ट्रिपची खरी मजा तिथूनच सुरू झाली। गाडीत मस्ती, गाणी, खाऊ आणि भरपूर गप्पा सुरू झाल्या होत्या। प्रत्येकजण ट्रेकच्या उत्साहात होता। प्रवास करत करत आम्ही लोणावळ्याजवळ पोहोचलो आणि समोर आला तो भव्य टनेल इतका सुंदर बनला होता की आत शिरतात एक वेगळाच अनुभव आला। आतमध्ये आकर्षक लाइटिंग, स्वच्छ रस्ता आणि सुरक्षिततेसाठी लपलेली स्पीड लिमिट यामुळे प्रवास आणखीन सुखद वाटत होता। टनेलमधून जाताना सगळेच त्या दृश्याचा आनंद घेत होते आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद करत होते। सकाळचे थंडगार वातावरण आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगररांगा आणि वाऱ्याची झुळूक यामुळे प्रवासाची मजाच काही वेगळी होती। शेवटी साधारण 4:30 वाजता आम्ही किल्ले तिकोनाच्या पायथ्याशी पोचलो। ट्रेकच्या आधी थोडा आराम करण्यासाठी आम्ही तिथल्या एका सुंदर हॉटेलमध्ये थांबलो। हॉटेलमध्ये केलेली लाइटिंग इतकी आकर्षक होती की ती पाहून मन एकदम प्रसन्न झालं। आजूबाजूचं वातावरण शांत आणि निसर्गरम्य होतं। हॉटेलच्या आवारात एक मोठ्या झाडाला झोपाळा बांधलेला होता। त्या झोपाळ्यावर बसण्याची तर सगळ्यांची स्पर्धा लागली होती। काही मित्र तर इतके आरामात होते की ते खाली उतरायलाच तयार नव्हते। काहींनी थोडीशी डुलकी घेतली तर काही जण फ्रेश होण्यामध्ये व्यस्त झाले होते। थोड्या वेळाने सगळे फ्रेश होऊन एकत्र जमलो आणि आता सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले होते, नाश्ता। थोड्याच वेळात नाश्ता आला आणि नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे होते। आता पोहे वाटण्याची जबाबदारी आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांवर होती। रोहन, जयेश आणि रोशन यांनी पुढाकार घेत सर्वांना नाश्ता वाटायला सुरुवात केली। कोणी प्लेट घेऊन रांगेत उभं होतं तर कोणी पोह्यांचा सुगंध येतात आधीच जागा पकडून बसलं होतं। सर्वांनी मनसोक्त पोह्यांचा आस्वाद घेतला। गप्पा, मस्करी आणि नाश्ता यामुळे वातावरण आणखीन रंगतदार झालं होतं। प्रवासाचा थकवा आता पूर्णपणे निघून गेला होता। पोटभर नाश्ता झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता। आता वेळ आली होती मुख्य मोहिमेची, किल्ले तिकोना सर करण्याची। सर्वजण आपापल्या बॅगा सांभाळून, पाण्याच्या बाटल्या भरून भरपूर जोशात ट्रेकसाठी सज्ज झाले होते। किल्ल्याचा त्रिकोणी आकार स्पष्ट दिसू लागला। याच कारणामुळे याच किल्ल्याला तिकोना हे नाव पडले असावे। प्रवासाची सुरुवात करण्याआधी सगळ्यांनी मिळून एक सुंदर ग्रुप फोटो काढला। त्या क्षणाची आठवण कायम राहावी म्हणून प्रत्येकाने मोबाईलमध्ये तो क्षण कैद करून ठेवला। सकाळचा थंडगार वारा आणि समोर उगवणारा सुंदर सूर्योदय पाहून मन अगदी प्रसन्न झालं। सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। तो नजारा पाहून ट्रेकचा उत्साह आणखीन वाढला। आता आम्ही गड चढायला सुरुवात केली। सुरुवातीलाच किल्ल्याचा नकाशा लावलेला दिसला। नकाशासमोर थांबून सगळ्यांनी फोटो काढले आणि पुढच्या मार्गाची माहिती घेतली। त्यानंतर खरी चढाई सुरू झाली। वर जाताना प्रत्येकजण आपापल्या अंदाजात मजा करत होता। कोणी फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ शूट करत होते, तर कोणी मित्रांची टिंगलटवाली करत हसत होतं। हसत खेळत, गप्पा मारत आणि प्रत्येक सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करत आम्ही तिकोनाच्या दिशेने पुढे चाललो होतो। ट्रेकपेक्षा मित्रांसोबतची ती धमाल आणि आठवणी जास्त खास वाटत होत्या। थोड्या वेळानंतर आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। जुन्या दगडी बांधकामातून त्या काळातील इतिहासाची झलक दिसत होती। किल्ल्यावर असलेली तटबंदी, गुहा आणि पाण्याची टाकी आजही त्या काळाची साक्ष देतात। चोरून चोरून खातात इथे। व्हिडिओ बनवला म्हणून आता प्रोफाईल भेटलाय। थोड्या वेळानंतर आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। जुन्या दगडी बांधकामातून त्या काळातील इतिहासाची झलक दिसत होती। किल्ल्यावर असलेली तटबंदी, गुहा आणि पाण्याची टाकी आजही त्या काळाची साक्ष देतात। शेवटी आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारे दृश्य पाहून सगळा थकवा क्षणात दूर झाला। चारही बाजूनी दिसणारे डोंगर, दऱ्या आणि दूरवर पसरलेला निसर्ग खूपच सुंदर दिसत होता। वरती वाहणारा गार वारा आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होते। काही वेळातच आम्ही किल्ल्याच्या ऐतिहासिक वेताळ दरवाजापाशी पोहोचलो। दरवाजाचं भव्य बांधकाम पाहून सगळेच भारावून गेले। तेथेही आम्ही भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले।
त्यानंतर पुढे जात आम्ही तळजाई माता मंदिर लेणी, तळजाई टाके आणि श्रीराम मंदिर येथे पोहोचलो. अनेक वर्षाचा इतिहास जपून ठेवलेल्या या ठिकाणांना भेट देताना एक वेगळीच अनुभूती मिळत होती. सर्वांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. मंदिर परिसरातील शांतता, थंडगार वारा आणि सुंदर वातावरणामुळे मन अगदी प्रसन्न झालं. तिथे काही वेळ घालून आम्ही भरपूर फोटो काढले आणि त्या सुंदर क्षणांची आठवण कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि वाटेत चुन्याचा घाणा पाहायला मिळाला. पूर्वी किल्ल्यांच्या बांधकामासाठी आणि दुरुस्तीसाठी वापरला जाणारा हा घाणा पाहून त्या काळातील मेहनतीची कल्पना येत होती. पुढे जाताच ट्रेकमधला सर्वात रोमांचक टप्पा सुरू झाला. समोर दिसत होत्या त्या प्रसिद्ध उंच आणि जवळजवळ 90 अंशाच्या उभ्या वाटणाऱ्या पायऱ्या चढताना थोडी धमचाक होत होती. त्यातच वर जाणाऱ्या आणि खाली येणाऱ्या लोकांची गर्दीही वाढत होती. पण जसजसे आम्ही वर चढत होतो तसा समोर दिसणारा नजारा आणखीन सुंदर होत होता. हिरव्यागार दऱ्या, दूरवरचे डोंगर आणि सकाळचे वातावरण पाहून सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जात होता. आणखीन थोडं वर गेल्यावर आम्ही वितंडेश्वर महादेव मंदिरात पोचलो. मंदिरात जाऊन महादेवांच्या चरणी नतमस्तक झालो आणि दर्शन घेतलं. त्या ठिकाणी एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या खाली असलेली गुहा. तसेच संपूर्ण मंदिर 7 खांबांवर उभं आहे. हे पाहून त्या काळातील स्थापत्यकलेचे खरोखरच कौतुक वाटतं. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवत आम्ही काही वेळ तिथे घालवला. फोटो काढले आणि पुढील चढाईसाठी पुन्हा सज्ज झालो. होय थांब. वितंडेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आणखीन थोडी चढाई केल्यानंतर समोर मोठी पाण्याची टाकी दिसली. अनेक वर्षापासून पावसाचे पाणी साठवून ठेवणाऱ्या या टाक्या पाहून आश्चर्य वाटलं. याच ठिकाणी किल्ल्याचा शेवटचा टप्पा होता आणि आम्ही तिकोनाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो होतो. वरून दिसणारा नजारा शब्दात सांगणं कठीण होतं. चारही बाजूने पसरलेलं सह्याद्रीच्या रांगा, हिरव्यागार दऱ्या आणि दूरवर दिसणारा परिसर पाहून मन अगदी भारावून गेलं. काही क्षण आम्ही तो निसर्ग डोळ्यात साठवून ठेवला. या अविस्मरणीय क्षणाची आठवण म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक शेवटचा ग्रुप फोटो काढला. ट्रेकमधील प्रत्येक क्षण, प्रत्येक मस्ती आणि प्रत्येक आठवण त्या एका फोटोत कैद झाली. फोटो काढल्यानंतर आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. गड जिंकण्याचा आनंद मनात घेऊन आम्ही सावधपणे उतरण्यास सुरुवात केली. चढाईपेक्षा उतरणं थोडं कठीण असलं तरी सगळे आनंदात होते. हसत खेळत, ट्रेकच्या आठवणी काढत आणि ट्रेकच्या पुढच्या ट्रेकचे प्लॅन करत आम्ही गड उतरू लागलो. गडाच्या माथ्यावरून परतीचा प्रवास सुरू केला. तिकोना किल्ल्याची एक खास गोष्ट म्हणजे जवळपास प्रत्येक गडावर जसं मारुतीरायाचं दर्शन होतं तसंच इथेही मारुतीरायांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. दर्शन घेऊन पुढे निघालो. खाली उतरत असताना एका ठिकाणी आम्ही थोडी विश्रांती घेतली. ट्रेकमुळे सगळेच थोडे दमले होते. तेव्हाच काही मित्रांनी सोबत आणलेले स्नॅक्स बाहेर काढले. बिस्किट, फरसाण आणि इतर खाऊ खात गप्पांचा फंड रंगला. त्यातच गरमागरम चहा बनवला आणि थंडगार वातावरणात चहाचा आस्वाद घेतला. ट्रेकनंतरचा तो चहा म्हणजे स्वर्गीय आनंदच होता. थोडा वेळ आराम करून आम्ही थेट हॉटेलजवळ पोचलो. तिथे फ्रेश झालो आणि निवांत बसून गप्पा मारत होतो, कारण अजून जेवण तयार व्हायचं होतं. दिवसभराच्या ट्रेकनंतर आता सगळ्यांना जोरदार भूक लागली होती. शेवटी जेवण तयार झाल्याची बातमी आली आणि सगळेजण लगेच जेवायच्या ठिकाणी पोहोचले. जेवणामध्ये भात, डाळ, भाजी, झुणका, भाकरी आणि खास ठेचा होता. सगळ्यांनी जेवणावर अक्षरशः ताव मारला. पण त्या ठेच्याची गोष्टच वेगळी होती. ठेचा इतका तिखट होता की तो खाल्ल्यानंतर काहींच्या डोळ्यात पाणी आलं तर काहींच्या तोंडातून अक्षरशः धूर निघाल्यासारखं वाटत होतं. त्यातलाच मी होतो.
जेवणाची मजा घेत दिवसभराच्या ट्रेकच्या आठवणी काढत सगळ्यांनी पोटभर जेवलं. त्यानंतर सर्वजण पुन्हा गाडीत येऊन बसले. शरीर थकलं होतं, पण मन मात्र आनंदाने भरून गेलं होतं. तिकोना किल्ल्याचा हा ट्रेक मित्रांची साथ, मस्ती, निसर्ग आणि आठवणी आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या होत्या. जेवण झाल्यानंतर सगळेजण आनंदात गाडीत येऊन बसले. आता फक्त मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करायचा होता. सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, ट्रेक संपला, जेवणही झालं, आता लवकर घरी पोचू. पण पुढे जे झालं त्याची कुणालाच कल्पना नव्हती. गाडीत बसल्यावर ड्रायव्हर काकांनी गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही केल्या चालू होईना. एकदा, दोनदा, तीनदा, पण गाडीने काही प्रतिसाद दिला नाही. मग ड्रायव्हर काका म्हणाले, चला रे, मारा धक्का. बस, मग काय, ट्रॅक करून थकलेले आम्ही पुन्हा कामाला लागलो. सगळे मिळून गाडीला धक्का मारू लागलो. कोणी मागून ढकलत होतं, कोणी सूचना देत होतं, तर कोणी व्हिडिओ काढत हसत होते. पण कितीही धक्का मारला तरी गाडी काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती. धक्का मारून मारून सगळे पुन्हा दमले. ट्रॅकमध्ये एवढा दम लागला नव्हता जितका गाडीला धक्का मारताना लागला होता. शेवटी दुसरा पर्याय नसल्यामुळे मेकॅनिकला बोलवावं लागलं. तो येईपर्यंत जवळपास 2 तास असेच गेले. सगळ्यांचा मूड झाला होता. ज्यांना वाटत होतं की आता लवकर मुंबईला पोचू, त्यांची स्वप्न गाडीनेच मोडून काढली होती. पण मग आला आमचा तारणहार मेकॅनिक. त्याने गाडी तपासली आणि अवघ्या 5 मिनिटात गाडी चालू करून दाखवली. आम्ही 2 तास जे करू शकलो नाही ते त्याने 5 मिनिटात केलं. गाडीचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या जीवात जीव आला. पुन्हा एकदा सगळेजण गाडीत बसले. चेहऱ्यावर हसू आलं आणि मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अशा छोट्या मोठ्या अडचणीमुळे ट्रेकच्या आठवणी आणखीन खास बनतात. तिकोना किल्ला, मित्रांची साथ, मस्ती, ट्रेक आणि शेवटी गाडीचा हा थरारक किस्सा. हा प्रवास कायम लक्षात राहणार होता. गड चढलो, गड उतरलो, पण शेवटी गाडीनेच आमची खरी परीक्षा घेतली. तरीही शेवट गोड झाला. आणि तर हा माझा तिकोना किल्ल्यावरचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.